सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असताना दिसून येत आहे, ज्यामध्ये तब्बल 1,24,789 मतदान घेऊन आमदार झालेले मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे हे मोहोळ मतदारसंघातील महापुराची परिस्थिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सांगत आहे। त्यांच्यासोबतच अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील मोठ्या पोटतिडकीने मोहोळ तालुक्यातील भयानक पूर परिस्थितीची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देत आहे। परंतु पालकमंत्री हे गाडीतून उतरायला देखील तयार नाहीत। लाखो नागरिकांचे नेतृत्व करणारे आमदार हे गाडीच्या खिडकीतून त्यांना पुराची परिस्थिती सांगत आहे। जिल्हाध्यक्ष देखील त्यांच्यासोबत आहे, परंतु पालकमंत्र्यांच्या अशा वागण्याचा व्हिडिओ मोहोळ तालुक्यात सर्वत्र व्हायरल होत आहे। की सगळं घाण पाणी आहे आणि लाईट गेल्यामुळे आरो प्लांट बंद आहे। पिण्याच्या पाण्याचा आपल्याला पॅक बंद बाटल्या पोहोचवायला तेवढं फक्त एक सांगा, बाकी व्यवस्था बऱ्यापैकी झाली सगळी। आता जरा ओसरल्यानंतर मग खरी परिस्थिती रोगराई आणि ह्याच सापडणार एवढं म्हणजे असं काही गावागावात फार पाणी म्हणजे फार गाव अधिकाच्या माझा जो इकडचा बघा नरखेड, देगाव, वाळूज, बैरवाडी, मनबोली, इकडं बोकले, त्यानंतर इकुर्गे, त्याच्यानंतर मलिकपेठ, त्यानंतर इकडं आष्टे, घाटणे, परत इकडं लांबोटी, त्याच्यानंतर लांबोटी इकडे गेलं तर रामहिंगणी, सिंगोली, नायगाव, दातपूर आणि सिंगोली झालं। हा जो नदीच्या कडेची एवढी गाव आहेत, ही सगळी गावं पाण्याखाली जवळपास 100% माणसं आपण बाहेर काढली। म्हणजे कुठे कॅज्युअलिटी काही नाही, लोक बाहेर काढले। राष्ट्रीय फक्त 2 अडकले होते, ते पण काल प्रशासनानं सकाळी आज काढले। रात्री 25 अडकले होते, सगळे काढले। माणसं काय अगदी किरकोळ राहिले सगळे काढले। माणसं जवळपास बाहेर इथं अडचण येतं दक्षिण म्हटलं। आता आज पाणी आलं, आता पुढे आलं का? आता पाणी ही पाणी पुढे तिकडे आता मला सांगा 27-28 सांगितलं, आता पुन्हा एकदा जोरदार मुसळधार पाऊस आहे। आता ती सिच्युएशन आधीच लक्षात घेऊन आपल्याला